महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आजपासून 10 नवीन योजना सुरू झालेल्या आहे। बहिणींना अतिशय आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली की 10 नवीन योजना सुरू झाले महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 35,000 रुपयाचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला आता सलग कागदपत्राची मागणी सुद्धा केली जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 35,000 रुपयाचा लाभ तुम्ही एका वर्षाला घेऊ शकता। आता कोणकोणत्या योजना आहेत आणि आज या योजनेची घोषणा का केली आणि याचा फॉर्म तुम्ही कसं भरू शकता, कुठे भरू शकता, कागदपत्र कुठे जमा करायचं, जसं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातोय तसंच आता या 10 योजनांपैकी 35,000 रुपयाचा लाभ तुम्हाला आता मिळणार आहे। आजपासून 10 नवीन योजना सुरू होणार आहे महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी। सर्वांना आता 60,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता तुम्हाला 60,000 रुपयाचा लाभ पैकी 35,000 रुपयाचा लाभ तुम्ही घेऊ शकता आत्ताचे आत्ता आणि उर्वरित जे 30,000 रुपयाचा जो लाभ आहे तुम्ही 25,000 रुपयाचा जो लाभ आहे तुम्ही कागदपत्राची मागणी त्यासाठी केली आहे, पण 35,000 साठी कुठल्याही प्रकारचे कागदपत्राची गरज नाही। तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जास्त कागदपत्राची गरज नाही। तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे गरजेचं आहे आणि तुम्ही पात्र असणे गरजेचे आहे। तर तुम्हाला 35,000 रुपयाचा डायरेक्ट लाभ घेता येणार आहे। आता तुम्हाला काय करावं लागेल, कसं त्याला तुम्ही या योजनेला लाडकी बहीण योजनेसाठी लिंक कसं करता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो आणि कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। आता 10 नवीन योजना सुरू झालेल्या आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांसाठी या 10 नवीन योजना सुरू केलेल्या आहे। या योजनेच्या माध्यमातून भरपूर लाभ मिळणार आहे, म्हणजे भरपूर लाभ दिला जाणार आहे महाराष्ट्राच्या नागरिकांना। आता ज्या खरोखर महाराष्ट्राच्या नागरिक म्हणजे ज्यांना आता या योजनेचा लाभ दिलेला आहे अशा योजना आहेत की गोरगरीब महिला असो, गोरगरीब व्यक्ती असो, यामध्ये काही फरक नाही। आता महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण 10 योजना आहेत, त्यापैकी जास्तीत जास्त महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत। आता कोणकोणत्या योजना आहे मी त्या योजनांबद्दल पूर्ण तुम्हाला माहिती सांगतो। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून टाका। आता पहिली जी योजना आहे त्या योजनेबद्दल आपण चर्चा करूया। त्यासाठी तुम्ही काय करू शकता आणि कसं फॉर्म भरता येईल। आता तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजना जसं सुरू केली होती तसंच आता लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू केली होती, पण ती योजना आता परत नवीन सुरू करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे लाडका भाऊ योजना बंद झाली होती, म्हणजे बंद नाही झाली होती, तिला थोडा स्टॉप दिला होता, पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की लाडका भाऊ योजना ही परत आम्ही सुरू करणार आहे। कारण या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे। ही जी लाडका भाऊ योजना आहे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 10,000 रुपयापर्यंत रक्कम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे त्यांच्या शिक्षणासाठी। त्यांच्या म्हणजे आता असं ही योजना जी आहे लाडका भाऊ योजना गोरगरीब विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्यांसाठी योजना सुरू केली आहे, जेणेकरून महाराष्ट्रात शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून गोरगरीब मुलगा असो त्याला सुद्धा शिक्षण फ्री मिळणार आहे। 10,000 रुपये प्रति महिना त्याला देण्याचं महाराष्ट्र शासनाने वचन केलं आहे आणि ते वचन आता पूर्ण केलेलं आहे। लाडका भाऊ योजना ही आता सुरू झालेली आहे। यासाठी कोणकोणतं कागदपत्र लागतं मी तुम्हाला पुढे सांगतो। आपण पूर्ण 10 योजनांबद्दल माहिती घेऊया, मग तुम्हाला प्रत्येक कागदपत्राबद्दल माहिती देतो। तसंच आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तुम्हाला माहिती आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या मार्फत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबांना मोफत 3 गॅस सिलेंडर दिले जात आहे। हे आता तुम्हाला माहिती आहे 3 गॅस सिलेंडर दिले जातात। त्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो, पण याला आता उज्ज्वला गॅस कनेक्शन जर तुमचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायची गरज नाही। तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येणार आहे। ही मोठी घोषणा आता देवेंद्र फडणवीस यांनी भाषणमधून सांगितलं आहे की लाडके बहीण असो म्हणजे महिलांच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर त्याच्या माध्यमातून डायरेक्ट गॅस कनेक्शनचे पैसे आम्ही अकाउंटला देणार आहोत। ही मोठी घोषणा आता साहेबांनी केली आहे। ज्यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन जर घेतलं असेल त्यांना, ठीक आहे, त्यासाठी कोणकोणतं त्यांनी काय केलंय, लाभार्थ्यांचे वय 18 वर्ष पूर्ण पाहिजे, म्हणजे तुम्ही जर गॅस कनेक्शन घेतलं आहे तुमचं 18 वर्ष वय पूर्ण असायला पाहिजे। अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँक खाते असायला पाहिजे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे बँक खाते असणे गरजेचं आहे। अर्जदार हा भारत देशाचा रहिवासी असणं म्हणजे भारताचा रहिवासी असणे गरजेचं आहे। अर्जदाराकडे रेशन कार्ड असायला पाहिजे।
पिवळे किंवा केसरी कुठलेही रेशन कार्ड असेल चालेल. अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावा, म्हणजे उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही जर गॅस कनेक्शन जर तुमचा असेल तर तुम्हाला उज्ज्वला गॅस कनेक्शन मार्फत तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे दिले जाणार नाही. आणि जर कुठलेही कनेक्शन नसेल तर तुम्हाला उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून तुम्हाला 3 सिलेंडरचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहे. डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला ते आता येणार आहे. असं आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ही योजना आता खात्यामध्ये डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे येणार आहे. आणि याच पद्धतीने आता लेक लाडकी योजना, आता या योजनेमध्ये मुलींच्या जन्मापासून तर 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1 लाख रुपये, म्हणजे 1,01,000 रुपये त्या मुलींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता म्हणजे पहिलीपासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत किती पैसे मिळणार आहे? 1,01,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी तुम्ही कसं फॉर्म भरू शकता, तुम्हाला यासाठी कोणकोणतं डॉक्युमेंट लागणार आहे मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देतो. मुलीच्या कुटुंबाचे उत्पन्न आता यासाठी 2.5 लाख, ठीक आहे, 2.5 लाखपेक्षा कमी असायला पाहिजे वार्षिक उत्पन्न. या योजनेसाठी तुमचा जन्म 1 एप्रिल 2024 नंतर झालेला असायला पाहिजे, म्हणजे आताच 2023 मध्ये 1 एप्रिल नंतर तुमचा जन्म असायला, म्हणजे जी मुलगी असेल तिचा जन्म 1 एप्रिल 2000 नंतर झालेला असायला पाहिजे. हेच त्यासाठी क्रायटेरिया दिलेले आहे मुलीच्या जन्मासाठी. आता तुम्हाला काही अडचण नाही, तुम्हाला फक्त त्यासाठी फॉर्म भरून घ्यायचं. लेक लाडकी योजना तुमची सुरू होऊन जाईल जर तुमची मुलगीचा जन्म 1 एप्रिल नंतर झाला असेल तर. आता चौथी जी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना. या योजनेच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे अशा 65 वर्ष पूर्ण असतील, म्हणजे या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण असेल त्यांना या योजनेच्या माध्यमातून 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून योजना सुरूच आहे. या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलाय की ऑलरेडी यामध्ये 1,500 रुपये, यामध्ये 2,000 रुपये देण्यात येत होतं, तर आता 3,000 रुपये म्हणजे 1,000 रुपयाची यात वाढ झालेली आहे. वयोश्री योजनेमध्ये आता 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे. जर तुमचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला माहिती देतो, तर तुम्हाला आता 1,000 रुपयाचे लाभ वाढलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे याला सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे की 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे. आणि जर तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर काय करायचं आहे, लाभार्थ्यांचे वय यासाठी 65 वर्ष पूर्ण असायला पाहिजे जास्तीत जास्त, अन्यथा लाभ मिळणार नाही. म्हणजे 65 वर्ष जर पूर्ण असेल तरच तुम्हाला वयोश्रीचा लाभ दिला जाणार आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे तरच फॉर्म भरता येणार आहे. ही स्कीम फक्त महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांच्यासाठीच आहे. महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचं आहे. तर तुम्ही जर याचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर याचा फॉर्म भरा. यामध्ये 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे. ठीक आहे. आता अर्जदारचे उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असले पाहिजे. अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले पाहिजे. कुठलेही असू द्या, पिवळे असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड, दोघांपैकी कुठलेही रेशन कार्ड असेल तरी चालेल. तर तुम्ही अशा पद्धतीने याचा फॉर्म भरून, जर फॉर्म भरला नसेल तर तुम्ही याचा फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता. आता 5वी जी योजना आहे ती म्हणजे PM किसान योजना. आता या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 6,000 रुपये देत होते, तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी योजना आहे. याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. एकूण रक्कम 12,000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला 6,000 रुपये मिळत होते, तर आता तुम्हाला 12,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे वार्षिकमध्ये तुम्हाला 6,000 रुपयाची वाढ झालेली आहे. यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांच्या कुटुंबाकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असायला पाहिजे. 1 हेक्टरमध्ये 2.5 एकर येतं. तर तुमचं 5 एकरपेक्षा तुमची जमीन जर कमी असेल तर तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिलेला आहे. तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. लाभार्थी हा महाराष्ट्राच्या राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचं आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी आणि PM किसान सन्मान निधी म्हणजे याचा लाभ असं दोघांना मिळून 12,000 रुपयाचा लाभ दिला जात आहे. याच्या माध्यमातून PM किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जर तुम्ही असाल तर तुम्हाला नमो शेतकरीचे सुद्धा 6,000 रुपये दिले जातात. आता तसंच 6वी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. या योजनेच्या मार्फत शिलाई मशीन सोबतच म्हणजे आता शिलाई मशीन जे तुम्हाला दिली जात आहे त्यासोबतच कारागीर कामासाठी वस्तू खरेदी करण्यासाठी शासन 3 लाख पर्यंत मदत करणार आहे. बघा, आता कुठल्याही प्रकारची वस्तू खरेदी करण्यासाठी शासन मार्फत 3 लाख रुपये मदत केली जाणार आहे.
यामध्ये विश्वकर्मा योजना या योजनेचं नाव आहे विश्वकर्मा योजना। या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिले जात आहे। याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता, यासाठी कसा फॉर्म भरता येईल तुम्हाला ती माहिती तुम्हाला देतो की विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला याचा कसा फायदा घेता येईल बघा। अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे, कारण बंधनकारक आहे। याला जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। अर्जदाराचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, याची अट आहे, तरच तुम्ही विश्वकर्मा योजनेचा तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आता या योजनेच्या माध्यमातून अर्जदार काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती सरकारला द्यावं लागणार आहे। बघा, आता तुम्हाला जे 2-2.5 लाख रुपये दिले जाणार आहे याच्या माध्यमातून सरकारला तुम्हाला ते माहिती द्यावं लागेल की तुम्ही या योजनेच्या माध्यमातून जे तुम्ही आता उद्योगधंदा करणार आहेत तर त्याची माहिती तुम्हाला शासनाला द्यावं लागणार आहे। अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचं आहे। तर या 4 अटी आहे विश्वकर्मा योजनेसाठी आणि तुम्ही विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 2.5-3 लाख रुपयाचा लाभ शासनाकडून घेऊ शकता। ठीक आहे, यासाठी विश्वकर्मा योजनेचा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल। ठीक आहे, आता त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ही जी सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे। म्हणजे जमा केले जातात, तर फक्त महिलांना आता बघा 1500 रुपये जे आता दिले जात आहे याच्या माध्यमातून तुम्हाला आता 2100 रुपयाची म्हणजे आता 600 रुपयाची वाढ होणार आहे। यामध्ये तुम्हाला शासनाने मार्च महिन्यापासून तुम्हाला आता याच महिन्यापासून म्हणजे मार्च महिन्याचा जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे तो आता 2100 रुपये प्रमाणे दिला जाणार आहे। यासाठी कोणकोणत्या अटी काय होते, लाभार्थ्यांचे वय 21 वर्ष ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे। अर्जदार दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे, तरच त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशा वेगवेगळ्या अटी होते। यामध्ये अशा भरपूर महिलांनी फॉर्म भरलेला आहे की ज्या अटीमध्ये बसत नाही त्या बहिणींनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे, म्हणून त्यांना या योजनेपासून 13 लाख बहिणींना या योजनेपासून काढलेलं आहे। तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचे 3 योजना बघा, आता तुम्ही सर्वात महत्त्वाची योजना आहे, कारण या पुढच्या ज्या योजना आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, जसे की संजय गांधी निराधार योजना असो। या योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोट महिला अशा महिलांना योजनेच्या माध्यमातून शासन आर्थिक मदत देत असतं, कुठलीही योजना असू द्या। आता ही निराधार जी योजना आहे संजय गांधी निराधार योजना, या योजनेच्या माध्यमातून अशा व्यक्तींना खरोखर फायदा होतो, त्यांनी याचा लाभ घेतलाच पाहिजे की अपंग, अनाथ असू द्या, घटस्फोट महिला असू द्या, या योजनेचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे, कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते शासनामार्फत। जसं की अर्जदारचे या योजनेसाठी बघा, अर्जदारचे वय 65 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आवश्यक आहे, तरच लाभ मिळणार आहे। अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असायला पाहिजे, म्हणजे ते पिवळे रेशन कार्ड जे असतं ना ते असणे गरजेचं आहे। कुटुंबामध्ये असावं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, दारिद्र्य रेशन कार्ड आणि पिवळे रेशन कार्ड वेगवेगळं असतं, हे सुद्धा माहिती असणे गरजेचं आहे। दोघं तुम्हाला द्यावं लागतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। ठीक आहे, आता नवी जी योजना आहे ती म्हणजे श्रावण बाळ योजना। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जातो, तरी यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागतो, त्यानंतरच लाभ तुम्हाला दिला जातो। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कसा फायदा होतो मी तुम्हाला सांगतो। या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावं लागतं। यासाठी क्रायटेरिया काय ठेवलेला आहे, लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असणे पाहिजे तरच लाभ मिळणार आहे। अर्जदाराचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला श्रावण बाळ योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळे स्कीम लागू होतात। ठीक आहे, आता शेवटची जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री कामगार योजना। या योजनेच्या माध्यमातून कामगारांना 1 लाखपर्यंत अपघाती विमा दिला जातो। ठीक आहे, सोबतच मुलीच्या शिक्षणाचा खर्च, राहण्यासाठी घर, सर्व गोष्टी दिले जातात। बघा, ही सर्वात मोठी योजना आहे। या योजनेसाठी तुम्हाला प्रधानमंत्री कामगार योजना आहे, या योजनेमध्ये तुम्हाला 1 लाखपेक्षा जास्त तुम्हाला विमा दिला जातो, राहण्यासाठी घर, मुलीसाठी शिक्षण सुद्धा दिलं जातं। ही योजनेसाठी तुम्ही फॉर्म कसं भरू शकता, यासाठी कोणकोणतं कागदपत्र लागतं ते माहिती मी तुम्हाला देतो। ठीक आहे, आता यामध्ये क्रायटेरिया काय ठेवलेला आहे,
अर्जदार भारत देशाचा रहिवासी असणे गरजेचं आहे. अर्जदाराकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे. म्हणजे ई श्रम कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता. तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ई श्रम कार्ड तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. जर आतापर्यंत काढलं नसेल तर यावर मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. आता याच माध्यमातून तुम्हाला माहिती सांगतो की ही योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने फायदा होणार आहे. याचा फायदा तुम्ही या सर्व 10 योजना आहे, या योजना तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यांचा फॉर्म भरू शकता. कागदपत्र जे लाडकी बहीण योजनेसाठी दिलेलं आहे ते सर्वांना, सर्व योजनेसाठी तेच कागदपत्र तुम्हाला जॉईन करायचं आहे. कुठलेही एक्स्ट्रा कागदपत्र द्यायची गरज नाही. सर्व योजनेचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आणि ही माहिती तुम्हाला कसं वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. असं नवनवीन माहिती घेऊन आपण तुमच्यापर्यंत येत असतो. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.